10वीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत। 12वीच्या तर आधीच झालेल्या आहेत, परंतु 10वीच्या परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेपेक्षा, उत्तरांपेक्षा आणि विद्यार्थ्यांच्या टेन्शनपेक्षा कॉपीची चर्चा जास्त रंगू लागली आहे। राज्यामध्ये कॉपीचा हा नवा पॅटर्न उदयास येतोय की काय अशी शंकाही आता उपस्थित होऊ लागली आहे। कुठं हातात, कुठं टेबलाखाली, कुठं खिशात तर कुठं पोत्यात। 10वीच्या परीक्षेत कॉप्यांचा हा पॅटर्न नंदुरबार जिल्ह्यात सुरू आहे। विसरवाडी इथल्या माजी खासदार माणिकराव गावित यांच्या विद्यालयात कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला। माझानं बातमी दाखवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना जाग आली आणि मग त्यांनी आता कारवाईचे आदेश दिले। एबीपी माझांनी ज्यावेळी ही बातमी दाखवली, तात्काळ मी चौकशी केली। 2 वर्गामध्ये जो त्या ठिकाणी कॉपीच्या संदर्भात जे आमच्या निदर्शनास आणलं, त्या दोन्ही पर्यवेक्षकांना पण आम्ही निलंबित केलं आणि बैठा पथकामधल्या 2 अधिकाऱ्यांना पण आपण जिल्हा परिषदेचे अधिकारी त्यांना आपण निलंबित केलेलं आहे आणि केंद्र संचालकांना तात्काळ सस्पेंड करण्याचे पण संस्था चालकांना सूचना दिल्या। 12वीच्या परीक्षेत सुरू झालेलं कॉप्यांचं सत्र लातूरमध्येही 10वीच्या परीक्षेत कायम राहिलं। जळकोटच्या जिल्हा परिषद शाळेत मराठीचा पेपर सुरू असताना राजरोज कॉप्यांचा पुरवठा सुरू होता। शाळेच्या संरक्षक भिंतीवर चढून पालक आपल्या मुलांना कॉप्यांची रसद पुरवताना कॅमेऱ्यामध्ये कैद झाले। परीक्षा केंद्रावरचे अधिकारी आणि केंद्र प्रमुख नेमकं यावेळेस करत काय होते असा प्रश्न उपस्थित होतोय। जळकोटच्या संदर्भात अद्याप या कार्यालयाकडे कुठलीही तक्रार आलेली नाही। आम्ही केंद्र संचालकामार्फत अहवाल मागून घेऊ आणि जर तसे असेल तर यापूर्वी आपण कारवाई केलेली आहे। केंद्र संचालकावर केलेली आहे, पर्यवेक्षकावर केलेली आहे, संबंधित विद्यार्थ्यांवर केलेली आहे। त्याप्रमाणे याच्यावर बी कारवाई निश्चितच केली। तिकडे नाशिकच्या सटाण्यातले बहादर सुद्धा काही कमी नाही आहेत। नागपूर इथल्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पेपर सुरू असताना हा कॉपी पुरवठा सुरू आहे। पोलिसांना न जुमानता, जीवाचीही पर्वा न करता आणि स्पायडरमॅनला लाजवतील अशा थाटात हे कॉपी बहादर कॉप्या पुरवतायत। 12वीच्या परीक्षेमध्ये कॉप्यांसोबत पेपर फुटीचं सत्र सुरू होतं। त्यावर उपाय म्हणून बोर्डानं परीक्षा केंद्रात पर्यवेक्षकांनाही मोबाईल बंदी घातली। त्यामुळे अजून तरी 10वीच्या पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं नाहीये, पण कॉप्यांचं वाढतं प्रमाण हे बोर्डासमोरचं मोठं आव्हान आहे। नंदुरबारहून अविनाश सोनावणे आणि नाशिकहून सागर वैद्यसह निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर।